नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूर्यवंशी संतोष सर, युनिव्हर्सल पब्लिक स्कूल औरा शहाजानी, सब्जेक्ट मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आलेलो आहोत. तेव्हा मराठी व्याकरणाचा अभ्यास करतच आपल्याला मराठी टेक्स्टबुकमधील हे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण इयत्ता 9वी मधील मराठी टेक्स्टबुकमधील प्रथम जो काही लेसन आहे तो लेसन इथं आपण अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीविषयी जर विचार केला तर ही भारतीय संस्कृती मानवी आणि इतर प्राण्यांचंही हित लक्षात घेऊन ही आपली भारतीय संस्कृती निर्माण झालेली आपल्याला दिसून येऊ शकेल. आज संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे भयानक परिस्थितीमधून जात आहे. अत्यंत भीतीच्या वातावरणामधून जात आहे आणि याचे दुष्परिणामही संपूर्ण जगाला भोगावे लागत आहे. तेव्हा मानवाचं आरोग्य, त्यानंतर मानवाचे विचार, त्याचे राहणीमान या सगळ्याचा विचार करूनच आपली भारतीय संस्कृतीमधील जे काही तत्त्व आहेत किंवा जे काही विचार बनवलेले आहेत, काही शास्त्र निर्माण झालेले आहेत, हे सर्व या सगळ्यांचा विचार करून झालेलं असलेलं आपल्याला दिसून येऊ शकेल. आपण त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे. आता उदाहरणादाखल आपण एक दोन प्रसंग लक्षात घेऊया. जसे आता रात्री लवकर झोपणे, पहाटे लवकर उठणे, उठल्याच्या नंतर काही प्रार्थना वगैरे आपण म्हणणे, त्या प्रार्थना म्हणण्याच्या पाठीमागचाही उद्देश आहे. त्यानंतर प्रार्थना ही जगाच्या कल्याणाकरिता, जगाच्या भल्याकरिता किंवा सगळ्यांचं कल्याण त्याच्यामध्ये असावं असा त्या प्रार्थनेचा उद्देश असतो, अर्थ असतो. आणि दिवसभर आपल्याला चांगली सद्बुद्धी मिळावी, आपण चांगलं कार्य करावं हा विचार त्यामध्ये सांगण्यात आलेला असतो. म्हणून माणसाला चांगले संस्कार होत असतात आणि माणूस हा जे अविचार आहेत, कुविचार आहेत याच्यापासून तो दूर जातो आणि जे चांगले विचार आहेत, जे सन्मार्ग आहे तो अवलंबतो. भारतीय संस्कृतीमधील असणारे पहाटे लवकर उठणे, योगा प्राणायाम करणे, त्यानंतर शुद्ध आहार विहार, हे जे काही विचार आहेत, हे विचार माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने, इतर प्राण्यांच्या सुद्धा हिताच्या दृष्टीने हे काही नियम बनवलेले आपल्याला दिसून येऊ शकते. म्हणून आज जो आपण काही पाठ इथं अभ्यासणार आहोत तर एका महान कवीने, म्हणजेच मराठी साहित्यामधील जे काही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी आहेत त्यांच्या विचारातून निर्माण झालेली जी काही कविता आहे किंवा काव्य आहे, प्रार्थना आहे, ते आज आपल्याला इथं अभ्यासावायचं आहे. जेणेकरून त्यामध्ये जे विचार सांगण्यात आलेले आहेत ते विचार सर्व मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून आपल्याला हे विचार किंवा त्यांनी जो काही, ज्याला आपण अनेक विचारवंतांनी निर्मिक, ईश्वर, सर्वशक्तिमान वगैरे असं जे काही संबोधन दिलेलं आहे त्यांच्याकडे किंवा त्यांच्याकडे या महान कवीने प्रार्थना केलेली आहे. आणि तेच आपल्याला आज या प्रार्थनेमधून कोणते विचार, कोणता संदेश किंवा कोणते उपदेश केलेले आहे ते आपल्याला इथं अभ्यासावायचं आहे. लिहा. सर्वात्मका शिवसुंदरा, सर्वात्मका शिवसुंदरा. कवी आहेत कुसुमाग्रज.
कुसुमाग्रज. आता कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. लिहा, विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर. यांचा जन्म 1912 मध्ये झालेला आहे. 1912 आणि मृत्यू 1999. 1999. कुसुमाग्रज किंवा विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी साहित्यातील अत्यंत प्रसिद्ध असलेले, अतिशय प्रसिद्ध असलेले मराठी साहित्यिक आहेत. यांनी अनेक प्रकारचे साहित्य लेखन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या या साहित्य लेखनाचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना बहाल केलेला आहे. म्हणजेच साहित्य क्षेत्रामधील सर्वश्रेष्ठ असणारा जो काही पुरस्कार आहे तो पुरस्कार कुसुमाग्रजांना मिळालेला आहे. त्यांचे लेखनाची काही वैशिष्ट्ये किंवा त्यांचे पैलू हे जर पाहिलं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणलं तरी चालू शकेल अशा प्रकारचं आहे. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, प्रसिद्ध लेखक, त्यांनी कवी, नाटककार म्हणून मराठी साहित्यामध्ये लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर त्यांचे काही काव्यसंग्रह आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे. त्यांचे काही काव्यसंग्रह आपण इथं लिहून घेऊया. काव्य लेखन, काव्य लेखन त्यांचं काव्य लेखन किंवा याच्यामध्ये काव्य संग्रह, जीवन लहरी, जीवन लहरी, जीवन लहरी, विशाखा, जीवन लहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, हिमरेषा,
वादळवेल, वादळवेल, मारवा, किनारा, किनारा हे इत्यादी काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेले आहे. काही प्रसिद्ध नाटके आहेत त्यांची, प्रसिद्ध नाटके. वैजयंती, वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नट सम्राट, वीज म्हणाली धरतीला, वीज म्हणाली धरतीला, विदूषक, विदूषक इत्यादी नाटके त्यांचे प्रसिद्ध आहेत. आता बघा त्यांचं हे एवढं साहित्य लेखन आहे कुसुमाग्रजांचं असलेलं. काव्यलेखन किंवा काव्यसंग्रह त्यांचे जे आहे त्यामध्ये जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा, त्यानंतर नाटके आहेत वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नट सम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक. हे कुसुमाग्रजाने लिहिलेले साहित्य लेखन आहे. याहीपेक्षा आणखी विपुल असं त्याने साहित्य लेखन केलेलं आहे. नट सम्राट तरी हे मराठी साहित्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ते गाजलेलं असं नाटक आहे. तसं कुसुमाग्रजांना मराठी साहित्यामधील एक मैलाचा दगड असं म्हणलं तरी चालेल, किंवा एक त्यांनी मराठी साहित्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य लेखन त्यांनी केलेलं आहे. मराठी साहित्य त्यांनी समृद्ध केलेलं आहे, जे की मराठी सारस्वत वगैरे असं जे आपण म्हणतो, तर कुसुमाग्रजांनी त्यांनी समृद्ध इथं केलेलं आहे. कुसुमाग्रज हे जे काही साहित्य लेखन करायचे, त्या साहित्य लेखनाचा जो काही आशय आहे, तो आशय जर पाहिला आपण तर त्यामधून असं दिसून येतो, किंवा तो आशय त्याचा जे तत्व जे आहे त्यामधील मानवी जीवनमूल्ये आणि संस्कार, विचार हे सर्व त्यांच्या या साहित्यामधून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या या साहित्य लेखनाचा विचार करून कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य लेखनामधील सर्वश्रेष्ठ असणारा हा पुरस्कार आहे. त्यांच्या या परिचयानंतर आता आपण जी काही त्यांनी लिहिलेली कविता आहे, सर्वात्मका शिवसुंदरा, ही प्रार्थना आपल्याला इथं अभ्यासावायची आहे. परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, संकटातही सामना करण्याची शक्ती कवी प्रस्तुत गीतातून मागत आहे. आता सर्वात्मका शिवसुंदरा ही जी काही कविता आहे किंवा काव्य आहे, यामध्ये कवी परमेश्वरास वंदन करतात आणि अंधारातून उजेडाकडे नेण्याची आणि संकटातही सामना करण्याची शक्ती या कवी या कवितेमधून, या गीतामधून किंवा या प्रार्थनेमधून परमेश्वराकडे मागत आहे. कवी कुसुमाग्रज जे आहेत यांचं महत्त्व किंवा जितकं महत्त्व वर्णन करावं तेवढं कमीच होऊ शकेल. त्यांचे अनेक प्रकारचे जे नाटकं ही मराठी साहित्यात खूप गाजलेली आहे, त्यांचं साहित्य लेखनही गाजलेलं आहे, काव्यलेखन, कविता संग्रहही खूप गाजलेला आहे. म्हणून त्यांचं जे काही साहित्य आहे हे मराठी साहित्यामध्ये अत्यंत मोलाचं
असं साहित्य लेखन म्हणलं जातं. कवी कुसुमाग्रजांनी या कवितेमधून परमेश्वरास त्यांनी वंदन केलेलं आहे आणि अंधारातून उजेडाकडे नेण्याची, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याची आणि संकटातही सामना करण्याची शक्ती कवीनं मागितलेली आहे. आता हा अंधार अज्ञानाचाही अंधार आहे. तर या अज्ञानातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आम्हाला घेऊन जावं अशी प्रार्थना कवी या कवितेमधून करत आहेत. जीवनामध्ये अनेक संकट येतात. त्या संकटातही खंबीरपणानं उभं राहून त्या येणाऱ्या संकटाचा सामना कसा करता येऊ शकेल, कसा केला पाहिजे आणि त्या संकटाशी सामना करण्याची जी काही शक्ती पाहिजे ती शक्ती परमेश्वराकडे इथं कवी मागतात. प्रत्यक्ष आपण एकदा कवितेचं आपण इथं वाचनही करू, तसेच गेय स्वरूपामध्ये या कवितेचं आपल्याला इथं वाचन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मधील असणारी ही कविता, पहिलीच कविता आपण इथं अभ्यासत आहोत. पेज क्रमांक 1 आहे ते उघडायचं आहे आणि जी काही कविता आहे इथं सर्वात्मका शिवसुंदरा, ही कविता आपल्याला गेय स्वरूपामध्ये आपल्याला म्हणायचं आहे एकदा. आणि मी इथं कविता आपणास म्हणून दाखवेन आणि तशाच प्रकारचं तुम्हीही इथं ही कविता म्हणण्यासाठी इथं प्रयत्न करावयाचा आहे. तर पेज नंबर 1 ही उघडायचं आहे आणि आपण इथं त्या कविता म्हणूया. कवितेचं नाव आहे सर्वात्मका शिवसुंदरा. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुचाने जीवना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुचाने जीवना. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना. सुमनात तू गगनात तू ताऱ्यामध्ये फुलतोस तू. सुमनात तू गगनात तू ताऱ्यामध्ये फुलतोस तू. सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू. सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुचाने जीवना. श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकासवे. श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकासवे. जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे. जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे. स्वार्थाविना सेवा जिथे स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझ पद पावना. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना. सर्वात्मका शिवसुंदरा
स्वीकार या अभिवादना। ते मीरा तुनी तेजाकडे प्रभु आमुच्याने जीवना। न्यायार्थ जे लढतीरनी तलवार तू त्यांच्या करी। न्यायार्थ जे लढतीरनी तलवार तू त्यांच्या करी। ध्येयार्थ जेत मी चालती तू दीप त्यांच्या अंतरी। ध्येयार्थ जेत मी चालती तू दीप त्यांच्या अंतरी। ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना। ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना। सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना। तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्याने जीवना। करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले। करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले। मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पाऊले। मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पाऊले। सृजन त्वया हृदयामध्ये नित जागवी भीती विना। सृजन त्वया हृदयामध्ये नित जागवी भीती विना। सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना। तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्याने जीवना। तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्याने जीवना। तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण कविता अत्यंत सुंदर असणारी अशी कवी कुसुमाग्रज यांची कविता गेय स्वरूपामध्ये आपण इथं वाचण्याचा गाण्याचा इथं आपण प्रयत्न इथं केलेला आहे। तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचं आपल्याला ही कविता वाचन करायचं आहे गेय स्वरूपामध्ये, म्हणूनही आपण प्रयत्न करून पाहावयाचा आहे। यामधील प्रत्येक अक्षर शब्द याकडे सूक्ष्मपणे लक्ष देऊन याचं वाचन करणं गरजेचं आहे। आणि प्रत्येक शब्दांचा असणारा जो काही उच्चार आहे तो सुस्पष्ट असा उच्चार आपला निघायला पाहिजे किंवा निघणं आवश्यक आहे। त्यामुळे किंवा हे जे काही वाचन किंवा गायन आपण जे करतो याचा जे काही फायदे आहेत त्यामध्ये आपलं जे काही भाषिक ज्ञान आहे ते वृद्धिंगत होण्यासाठी मदत होते। त्यानंतर आपले जे काही उच्चार आहेत ते सुस्पष्ट होण्यासाठी मदत निश्चितच होऊ शकते। आपण कविता या ठिकाणी आपण वाचन केलेलं आहे। या कवितेचा जो काही इथं आशय आहे, या कवितेतील जो भावार्थ आहे तो आपल्याला समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे। परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला कविता पूर्ण किंवा या कवितेतील काही कडवे आपल्याला देण्यात येईल आणि मग ते कडवे ते कविता वाचल्यानंतर त्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवावे लागतात। मग व्याकरणिक दृष्टिकोनातून काही प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि या कवितेचा आशय किंवा काव्यपंक्तीचा आशय अर्थ कोणता आहे, काय निघतो, शब्दशः अर्थ कोणता निघतोय, त्याचा भावार्थ काय निघतोय आणि यामधून कवीनं कोणती जीवनमूल्ये सांगितलेली आहेत किंवा काय संदेश इथं कवीनं दिलेला आहे, अशा प्रकारचे सर्व समावेशक असे प्रश्न या कवितेवरती विचारलं जाऊ शकतं। म्हणून आपल्याला इथं म्हणजे इथं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। आता पहिलं कडवं जे आहे ते आपण कडवं पाहूया, इथं त्याचा अर्थही आपण इथं समजून घेऊया। सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार्या अभिवादना। तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्याने जीवना। सर्वात्मका शिवसुंदरा, आता या शब्दाचा अर्थ काय हे कळणं आपल्याला गरजेचं आहे। सर्वात्मका म्हणजेच काय, हा ईश्वर जो आहे तो सर्वीकडे आहे, सगळीकडेच आहे, सर्व
ठिकाणी किंवा सर्व चराचर जे काही संपूर्ण सृष्टी आहे, या संपूर्ण सृष्टीमध्ये तो विराजमान आहे, असा याचा अर्थ निघतो. सर्वात्मका शिव सुंदरा. शिव सुंदरा, ईश्वर कसा आहे? शिव सुंदर आहे. शिव सुंदर म्हणजेच ईश्वर हा सुंदर आहे. तू ईश्वरा या सर्व सृष्टीमध्ये, सर्व कणामध्ये तू स्थित आहेस. या सर्व सृष्टीमध्ये तुझं अस्तित्व आहे आणि तू सुंदर आहेस. स्वीकार्या अभिवादना म्हणजेच मी तुला अभिवादन करतोय, मी तुला प्रणाम करतोय, तुला नमन करतोय. आणि या माझा जो काही प्रणाम आहे, नमन आहे, याचा तू स्वीकार कर. तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना. कवी या काव्यपंक्तीमधून ईश्वराकडे किंवा परमेश्वराकडे इथं प्रार्थना करत आहे की या अंधकारामधून, मग अंधकार, आता अंधार ही प्रतिकात्मक इथं शब्द आहे. मग अंधकार कशाचा? अज्ञानाचा अंधकार असलेला, अन्यायाचा अंधकार असलेला, दारिद्र्याचा अंधकार असलेला, या सगळ्यामधून तेजाकडे हे प्रभू, हे ईश्वरा, आमचं जे काही जीवन आहे ते घेऊन जा. म्हणजेच ज्ञानाच्या प्रकाशाकडे आमचं जीवन घेऊन जा. आमच्या जीवनामध्ये ज्ञान किंवा ज्ञानाचा प्रकाश जो आहे तो निर्माण व्हावा, असं ईश्वराकडे कवी इथं प्रार्थना करतात. सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यामध्ये फुलतोस तू. आता सुमन म्हणजेच काय? फुले. ईश्वर कुठे कुठे आहे? सुमनामध्ये आहे, फुलामध्ये तुझा वास आहे, तू राहतोस. गगनात तू, आकाशामध्येही तुझं अस्तित्व आहे. इथं कवी कुसुमाग्रज या काव्यपंक्तीमधून सांगत आहेत, फुलामध्येही तू दिसून येतोस, फुलामध्येही तुझं अस्तित्व आहे, आणि या आकाशामध्ये, या गगनामध्येही तू आम्हाला दिसतोस. ताऱ्यामध्ये फुलतोस तू. ताऱ्यामध्ये, आकाशामध्ये बघा, रात्रीच्या वेळेस आपण आकाशामध्ये पाहिल्यानंतर चमचम चमचम करणारे तारे आपल्याला दिसतात. आकाश अत्यंत सुंदर दिसतं, काळभोर आकाश आहे, आणि आकाशामध्ये लुकलुकणारे जे काही चांदणे आहेत त्यामुळं आकाशाला खूप चांगल्या प्रकारची शोभा येते. लुकलुकणारे आपल्याला तारे दिसतात, चांदणं दिसतं आपल्याला. तर या ताऱ्यामध्ये फुलणारा प्रकाश किंवा ताऱ्यामध्ये फुलणारा कोण आहे? तर हे ईश्वरा तू आहेस. सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू. आता इथं कवी सांगितलेलं आहे, सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू. जगामध्ये जिथं सद्धर्म आहे, जो चांगला धर्म आहे, सद्धर्म म्हणजेच सद्धर्म जगतामध्ये जो आहे त्या सर्वात वस्तूस तो. जे चांगले विचार, चांगले आचार सर्व प्राणी मात्र, मानवासाठी आणि इतर प्राण्यामात्रासाठी जे हितकारक आहे, आल्हाददायक आहे, आनंददायक आहे, अशामध्ये तुझा वास आहे, तू वस्तूस. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना. कवी तर परत म्हणतात, चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना. म्हणजेच माझ्या मनाला अशी जाणीव आहे की तुझं हे जे काही रूप आहे हे तुझं रूप चोहीकडे रूप आहे. जिकडं पाहावं तिकडं तुझंच रूप दिसतं. आता चोहीकडे असं म्हणलेलं आहे. कवी बघा, या सर्व कवी चोहीकडे रूप अनेक इथं उदाहरणं या काव्यपंक्तीमधून, या कडव्यामधून कवी इथं उदाहरणं देत आहेत. ईश्वर, फुलामध्ये तुझंच रूप आहे, आकाशातील असणारे तारे आहे त्या ताऱ्यामध्ये तुझंच रूप आहे, आकाशामध्ये तुझं रूप आहे. इतकंच नसून जिकडं बघावं तिकडं तुझं रूप आहे, चोहीकडे. याचा अर्थ काय? जिकडं पाहेल तिकडं चारी दिशांना तुझंच रूप आहे. या सृष्टीमधील फुलं, फळं, वनस्पती जे काही दिसते यामधून जे काही निर्माण झालेलं आहे हे तुझंच तरी रूप आहे. या सगळ्यामध्ये तू तर दिसतोयस, ही जाणीव माझ्या मनामध्ये आहे किंवा माझ्या मनात ही जाणीव आहे. सगळ्यामध्ये वसणारा तू, जिथं सद्धर्म आहे, जिथं चांगले विचार आहे, त्या ठिकाणी तू दिसतोयस. म्हणजे
तू सगळीकडे आहेस, तू चोहीकडे आहेस, ही जाणीव माझ्या मना किंवा माझ्या मनामध्ये आहे, असे इथं कवी या पहिल्या कडव्यामध्ये आपणास इथं सांगतात.